इम्तियाजजी, तुम्ही पाहिलात की कशा पद्धतीने विविध घडामोडी एकत्रित घडतायत। आत्ता कुठे बिगुल वाजलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं, तर आत्ताचं हे चित्र बघता काय वाटतंय तुम्हाला? कुठल्या मुद्द्यांच्या दिशेने सध्या महाराष्ट्र चाललेला आहे? कुठले मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत? नाही, फक्त आता बिगुल वाजलेला आहे म्हणून अशा प्रकार होत आहे मला असं वाटत नाही। कारण मागच्या अनेक महिन्यापासून किंवा अनेक वर्षामध्ये आपण जे महाराष्ट्रामध्ये बघितलेलं आहे, इतक्या घाणेरड्या प्रकारची राजनीती आपण कोणत्याही राज्यामध्ये बघत नाही जितकी घाणेरडी राजनीती आज महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्र ज्याचा उल्लेख आपण करतो, कोणाशी जोडतो आपण? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो आपण। आणि या राज्यामध्ये ज्या प्रकारे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे आणि ते कोण करत आहे? ते सगळं सरकार स्पॉन्सर्ड आहे। आपली कुर्सी वाचवण्यासाठी ते काहीही करू शकतं यांनी सिद्ध करून टाकलेले आहे। आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे ही खरी गोष्ट आहे। मी तुमची रिपोर्ट बघत होतो, त्यामध्ये मूलभूत जे मुद्दे आहे ते त्याला कोणालाही महत्त्व द्यायचं नाही आहे। आपल्याला मी सांगतो की आज किती शेतकरी आत्महत्या केलेले आहे महाराष्ट्रामध्ये, याचा आकडा मागच्या 3 वर्षाचा आपण घेतलं तर हजारोच्या संख्येने। मी तुम्हाला आकडे दाखवतो। 2023 मध्ये 4151 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली महाराष्ट्रामध्ये, 4151। 2024 मध्ये हे आकडा गेला 2706 आणि 2025 चे फक्त 3 महिन्याचे जानेवारी फेब्रुवारी मार्च चे आकडे आलेले आहे, त्यामध्ये 780 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे। आता आत्महत्या केल्यानंतर मागच्या जे 2-3 महिन्यामध्ये जे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेला आहे, शेतकऱ्यांना मदत द्यायला पाहिजे। मुख्यमंत्री साहेबांनी, सरकारनी गाजाबाजा करून हे सांगितलं की आम्ही किती हजार, 31,628 करोड रुपीजचा आम्ही पॅकेज जाहीर करतो। पूर्वी आपल्याला आश्चर्य वाटेल, याच्या डिटेलमध्ये आपण गेलं ना तर या आपल्याला ऐकायला खूप छान वाटतं, 31,000 कोटी रुपये। पण या पैशातून ते काय करणार? रस्ते बांधणार, ज्यांचे घर पाडलेले आहे ते घर बांधणार। याच पॅकेज मध्ये शेतकऱ्यांच्या हातात किती पैसे मिळणार हे त्यांनी सांगितलेलं नाही। जेव्हा आपण ऐकतो मग स्वाभाविक आहे की भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार हेच म्हणणार आहे की बघा इतकं पैसे इम्तियाजजी, म्हणजे कुठेतरी तुमचं असं म्हणणं आहे की हे पॅकेज फसवा आहे आणि हेक्टरी किती पैसे? बरोबर।